रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। अभी सब कुछ अच्छा चल रहा था, शोएब को थोड़ा रुककर बल्लेबाजी करने की जरूरत थी। अगर मैं समझता हूं यहाँ बिंदी पहिल्या चेंडूवरती चांगलं आक्रमण बॅटच्या मधोमध येणारा चेंडू आपण पाहिला. अभिचा खाता उघडतोय संघ देखील दुसऱ्या चेंडूवरती आपण उघडताना पाहतोय. मुदस्सरच्या विरोधात एक चांगला स्ट्रोक आपण अभिचा पाहतोय. चांगली लढत आहे. राजकिरण 0 धावांवरती बाद झालाय. त्याची जागा सांभाळावी लागेल. आपल्या संघासाठी संघर्ष करावा लागेल कारण की मोठा मॅच आहे समोर. WCC वाघिवरेचा संघ आहे. मुदस्सर गोलंदाजी मार्कवर मागील मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. दुसऱ्या इतर गोलंदाजांना पण महागडा ठरताना पाहिलं होतं पण मुदस्सरने चांगली कामगिरी केली होती. चांगल्या टप्प्यावरती सातत्याने गोलंदाजी केली होती. तोच मुदस्सर आहे यावेळी गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकाचा खेळ घेऊन मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक घेऊन आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावसंख्या असलेली 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 2 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. पालशेत संघ टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारलेली संघ आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. मुदस्सर या षटकातील पुढील चेंडू अभिसाठी. यावेळी चांगला स्ट्रोक आहे. स्ट्रेट बॅटने केलेला स्ट्रोक. चेंडू जातोय दन दन करिता. चेंडू अभिच्या बॅटने स्ट्रेट बॅटने केलेला स्ट्रोक आहे 4 धावांसाठी. एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. धावसंख्या ट्रॅव्हल होते 6 धावांवरती. पहिल्या चेंडूवरती विकेट त्यानंतर 2 आणि या चेंडूवरती चौकार. आक्रमण चढवलं जाते अभिच्या बॅटमधून मुदस्सरच्या विरोधात. तर मुदस्सरकडे देखील शब्द आहे, टॅलेंट आहे. कमबॅक करावा लागेल आणि कमबॅक केला जाईल का या येणाऱ्या काही चेंडूंमध्ये. पॉवर प्लेचा षटक आहे. समोर अभि आहे, पॉवर हिटर आहे. याच्या बॅटमधून षटकार चौकारांची आतिषबाजी आपण अनेक स्पर्धांमध्ये पाहिलेली आहे. यावेळी पॉवर प्लेमध्ये आहे सज्ज. लाजवाब चेंडू. युमेश आगिट फलंदाज बाद. विकेट नंबर पहिला धक्का, पहिला विकेट, पहिला ब्रेक तो दुसरा विकेट आहे. अभि बॅक टू पवेलियन. की 6 धावा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना आपण गोलंदाज मुदस्सरला पाहतोय. यावेळी देखील राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा असेल. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करेल. यावेळी स्कूप करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा. लेगस्टंपच्या बाकेरून चालणारा चेंडू. पंचांचे हात आहेत समांतर. धाव मिळेल या चेंडूवरती. अवांतर दावेली संघाचा धाव फलक पुढे सरसवेल 7 वरती. एक चांगली धाव संख्या सेट करावी लागेल. मागील मॅचमध्ये देखील आपण पाहिलं तर आतिषबाजी करताना नाझीम फकीला पाहिला, ज्यामध्ये 3 षटकार उत्तुंग त्याच्या बॅटमधून येताना पाहिले होते. तुम्हाला चांगली धावसंख्या सेट करावी लागेल कारण की या ग्राउंडवरती आपण चेस होताना पाहिलं आहे. अनेक मॅचेसमध्ये चेस करताना आपण संघांना पाहिलं आहे. तर तुम्हाला बँक बॅलन्समध्ये जास्ती धावा ठेवावे लागतील. तुम्ही नाणेफेकीचा कॉल जिंकलायत, प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. तो निर्णय तुमचा यशस्वी होणं देखील महत्त्वाचं आहे. यावेळी सिंगल आलाय. स्ट्राईक रोटेशन. धीरजकडे स्ट्राईक. संघ आहे 8 धावांवरती. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा संभवता शेवटचा चेंडू घेऊन मुदस्सर ओव्हर द विकेट. मोठा स्ट्रोक केलाय.
लॉफ्ट केलाय चेंडू काव कॉर्नर रिजन मध्ये वन बाउन्स ट्रॅव्हल झालाय चेंडू सीमा रेखा पार. पंचाचा चार धावा निश्चितच चेंडू जातोय शेवट चांगला या षटकाला करताना आपण पाहतोय फलंदाज धीरजला पॉवर प्ले होता. पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू होता त्यावर प्रहार करणं गरजेचं होतं आणि तो प्रहार करून आपल्या संघासाठी 4 धावा कुठल्यात. षटक क्रमांक पहिला संपलाय. 6 चेंडूंचा खेळ समाप्त. 6 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात 12 धावा. प्रथम फलंदाजी करणारा संघ पालशेतचा. एक चेंडूमध्ये 4 धावांवरती खेळतोय. वैयक्तिक 400च्या स्ट्राईक रेटने खेळतोय पण यावेळी गोलंदाज आके एक्सपिरियन्स कॅम्पर गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च झाले तर पॉवर प्ले उघडल्यानंतर गोलंदाजी मार्कवर येत आहेत. विनंती आहे की वेळेवरती आपल्याला हे मॅचेस संपवायचे आहेत. वेळेचं बंधन आहे. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं संपवायचे आहेत. अन्यथा 4थ्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू पॉवर प्ले सर्कलच्या आतमध्ये येईल. विनंती आहे की पॅनलाइज केला जाईल. आपण त्वरित उशीर करू नका. विनंती आहे. फील्ड सेटिंगमध्ये थोडंसं वेळ घालवताना आपण पाहतोय WCC वाघिवरेचा संघ पंकज स्ट्रायकर एंडवर खेळण्यासाठी सज्ज. स्लोवर चेंडू मोठा फटका केलाय डीपमध्ये क्षेत्ररक्षक आके पकडला जाईल का जेल. सेकंड अटेम्प्टमध्ये सेकंड टाइम खात्यामध्ये पहिल्या चेंडूवरती सफलता त्यांच्या खात्यामध्ये आहे. म्हणजे कॉन्फिडन्स कुठेतरी कमालीचा उंचवणार गोलंदाजाचा. पहिल्या चेंडूवरती यश मिळालंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अपूर्व स्ट्रायकर एंडवर खेळण्यासाठी सज्ज. गोलंदाज छोटासा रनअप ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू ऑन साईडला फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा प्लेमध्ये येतोय. लाजवाब क्षेत्ररक्षण आहे यावेळी देखील. सुंदर क्षेत्ररक्षण. मागील मॅचमध्ये खराब क्षेत्ररक्षण केला होता पण चुकी पुन्हा एकदा केली नाही आहे. चुकी यावेळी अजिबात करत नाही आहेत तो क्षेत्ररक्षक. यावेळी झेल देखील पकडते आणि हा चेंडू देखील अडवलाय. अयान चांगला क्षेत्ररक्षण आहे. धावसंख्या आपण विचार केला तर 1ने पुढे सरसवेल. धावसंख्या 13 धावांवरती. स्लोवर चेंडू बीट केलाय. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन मैदानामध्ये दाखवलं जाते इरफान बाईच्या माध्यमातून. आणखीन एक निर्धाव चेंडू या षटकामध्ये येतोय. धीरज पूर्णपणे बीट होतोय. 13 वरती अजूनही धावसंख्या स्थिर आहे. एक चांगला टप्पा पकडून गोलंदाजी करताना आपण इरफान बाईला पाहतोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाला फॉलो केलाय. लाजवाब चेंडू आहे. ब्लॉक ऑन मध्ये केलेला चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेणारा निर्धाव चेंडू सलग येतोय.
इरफान भाई देखील दाखवून देत आहेत तुझ्याकडे क्षमता आहे, टॅलेंट आहे, तुझ्याकडे आक्रमण आहे, तर माझ्याकडे अनुभव आहे आणि तो अनुभव पुन्हा जोडी फलंदाजाला चेंडू समजत नाहीये. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन सातत्याने स्त्रावतोय. फलंदाज पुन्हा एकदा बीट होत आहेत. षटक क्रमांक दुसरा संपलाय. 12 चेंडूंचा खेळ समाप्त आहे. 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावफलकावरती 13 धावा. अचूक गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी केली जाते. इरफान भाईसाठी टाळ्यांचा गज. गोलंदाजी मार्कवर अरफात. नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये सज्ज झाले. पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च झाले. दुसरा षटक 1 धावेचा. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक, अचूक टप्पा वापरला गेला. यावेळी अरफातला देखील तशाच प्रकारची कामगिरी करावी लागेल. इरफान भाईने जशी कामगिरी केली तशीच कामगिरी त्यांच्याच पावलांवरती पाऊल ठेवून गोलंदाजी करावी लागेल. यावेळी चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. ऑन साईडला केलेला स्ट्रोक आहे. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जातोय. पंचाचा इशारा पाहूया, 2 धावेंचा असेल. डिक्लेअर झोनमध्ये घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. सातत्याने आपण पाहतोय एक चांगली धावसंख्या सेट करण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा असेल, कारण की विकेट्स पडताना आपण पाहिले, 3 विकेट्स पडताना पाहिलेत. पहिल्या चेंडूवरती राजकिरण, पहिल्या षटकामधील दुसरा गडी बागारी परतताना आपण पाहिला होता अभिला, तर दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती बाद होताना आपण पाहिला होता फलंदाज पंकजला. यावेळी आके स्ट्रायकर एंडवर अपूर्व आणि धीरजची जोडी. धीरज सलामीचा फलंदाज असून मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकर एंडवर आहे. शॉर्ट पिच चेंडू पूल केलाय. डीपमध्ये मुदस्सर आहे. 1 धाव तर निश्चित रोखू शकणार नाही. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरसवते. टाळ्या निश्चितच वाजतायत, कारण की चांगली कामगिरी WCC वाघेवरे संघ या मॅच मध्ये गोलंदाज आपण करताना पाहतोय. सातत्याने चांगली कामगिरी केली जाते. अरफात पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आयटम ओव्हर द विकेट. धीरजसाठी चांगला स्ट्रोक, स्लॉक स्वीप. चेंडू चाललाय गोईंग अँड गॉन आउट ऑफ द. जास्ती वेळ घालवायचा नाही, आपल्याला स्पर्धा वेळेवरती संपवायची आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये आपण प्रगतीपथावर पाहतोय. गोलंदाज अरफात. षटकार निश्चितच या चेंडूवरती लागला आहे. कॉन्फिडन्स थोडासा लो होईल, पण कमबॅक आवश्यक आहे. स्वतःचा होम ग्राउंड आहे. होम ग्राउंडचा ॲडव्हान्टेज घेण्याचा प्रयत्न अरफातचा देखील असेल. यानंतर होणारी लढत आपण पाहणार आहोत JD11 गोलकोट बनाम गावदेवी वरड. विनंती आहे दोन्ही संघ कर्णधार आपण टॉससाठी यायचं आहे. विनंती आहे गावदेवी वरड आणि हॅलो विनंती आहे गावदेवी वरड आणि JD11 गोलकोट दोन्ही संघ कर्णधार आपण टॉससाठी टॉस बॉक्सकडे जोडायचं आहे. तर अरफात गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळी चेंडूला ऑन साईडला केला आहे. स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. फेक देखील चांगली अपेक्षित होती, पण फेक थोडीशी लांब करताना आपण पाहतो. 1 धाव घेण्यामध्ये दोन्ही फलंदाज देखील यशस्वी होत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे सरसवते. तिसऱ्या षटक प्रगतीपथावर असताना 23 धावा. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय हा संघ म्हणजेच पालशेतवरून या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी पालशेतचा संघ, ज्यामध्ये राजकिरणने मागील मॅच चांगल्या पद्धतीचा खेळला होता. या मॅचमध्ये काही जास्ती योगदान देऊ शकला नाही. पहिल्या चेंडूवरती तो देखील माघारी परतला. यावेळी लाजवाब स्ट्रोक आहे. स्वीप केलाय. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन.
एक गोड बातमी आपल्यापर्यंत येते की या स्पर्धेतील जो संघ विजेता संघ ठरेल त्याला येणाऱ्या स्पर्धेमध्ये म्हणजेच या स्पर्धेच्या पुढच्या पर्वामध्ये फ्री एंट्री दिली जाईल शहीजादबाई शिवकर यांच्याकडून. म्हणजे या स्पर्धेमध्ये जर जिंकाल तर येणाऱ्या स्पर्धेमध्ये अलमरहूम शब्बीरबाई अलवी चषक 2024 अलवाके 2025च्या त्या चषकामध्ये तुम्हाला फ्री एंट्री असेल. विजेता संघ जो या स्पर्धेचा ठरेल त्याच्यासाठी ही स्वर्ण संधी. अरफातचा पुढील चेंडू यावेळी बॅटच्या टो वरती लागलाय तरी देखील चेंडू ट्रॅव्हल झालाय आउट ऑफ द पार्क. धावा फलकावरती लागलेत. जवळजवळ 12च्या सरासरीने धावा बनलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये 12 बनले होते त्यानंतर एक धावेचा षटक गेला होता पण हा षटक कुठेतरी महागडा ठरताना आपण गोलंदाजाचा पाहतोय. अनस गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक घेऊन हाणामारीचं षटक आहे. या षटकामध्ये डू ऑर डाय आपण पाहतो. फलंदाज
चला वेलकम बॅक. शेवटच्या षटकामध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत. आपण पाहतोय अलमरहूम शब्बीर भाई अलवी चषक 2024चा महासंग्राम आणि एक महामुकाबला. शेवटचा षटक अनस गोलंदाजी मार्कवर धीरजच्या विरोधात एक स्लोवर प्रकारचा चेंडू आहे. गतीमध्ये परिवर्तन आपण पाहतोय. चांगलं चेंडू यावेळी फलंदाजाला फसवलाय. एक धाव या चेंडूवरती काही रोखू शकणार नाही. एका धावेने समाधान मानावं लागेल. धावसंख्या 36 धावा. या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल कारण की मागील षटक थोडंसं महागडं ठरताना पण गोलंदाजाचा पाहिलं होतं. राऊंड द विकेट फुल टॉस चेंडू मोठा स्ट्रोक केलाय. काव कॉर्नर रिचर मध्ये चेंडू वन बाउन्स सीमा रेखा पार. निश्चितच आणखीन एक तुम्हाला प्राईज सांगतो की विजेता संघ जो या स्पर्धेचा असेल. आणखीन एक गोड बातमी आहे की शहजादभाई शिवकर यांच्याकडून विजेता संघाला 5,000 रुपयाचा रोख पारितोषिक दिला जाईल. आणि त्यानंतर येणाऱ्या स्पर्धेमध्ये अलमरहूम शब्बीर भाई अलवी चषकच्या 4थ्या पर्वामध्ये त्या संघाला फ्री एंट्री देखील दिली जाईल. 5,000चं बक्षीस आणि येणाऱ्या स्पर्धेमध्ये फ्री एंट्री शहजादभाई शिवकर यांच्याकडून. यावेळी मोठा स्ट्रोक पारितोषिकाचा वर्णन आणि या प्रहार मैदानामध्ये अपूर्वच्या बॅटमधून येतो. एक चौकार मिळाला त्यानंतर कॉन्फिडन्स उंचावला आणि या चेंडूला स्क्वेअर बाउंड्रीच्या बाहेर 6 धावांसाठी पाठवलं. पहिल्या 2 षटकांमध्ये धावसंख्या आपण 13 पाहिली होती तर यावेळी आहे धावसंख्या 46 धावांवरती. 46 स्कोर कार्डवर अनस सलग 2 चेंडूंवरती 2 आपण प्रहार मोठे अपूर्वला करताना पाहिलेत. यावेळी देखील चांगला स्ट्रोक आहे. मुदस्सर चेंडू खाली येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. एका हाताने चेंडू अडवलाय. ओव्हर थ्रो चुकीचा क्षेत्ररक्षण. चेंडू कलेक्ट करायचं होतं. हातामध्ये टाकी तर पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला पण 2 धावा यावेळी दोन्ही फलंदाज घेण्यामध्ये यशस्वी देखील झाले. धावसंख्या धावफलकावरती 4थं षटक अंतिम प्रगतीपथावर असताना 48 धावा. काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळी हेलिकॉप्टर उडवलाय. पुन्हा एकदा मुदस्सर येतोय प्लेमध्ये. एक धाव निश्चित पूर्ण केली आहे. यावेळी चांगलं फेक आहे की ओव्हर थ्रो पुन्हा एकदा कलेक्ट केला टाकी. अयांच आपण पाहतोय चुकी करताना पुन्हा एकदा अनसला चुकी करताना पाहतोय. सलग 2 चेंडूंवरती मुदस्सरकडे चेंडू जाताना आपण पाहिला आणि त्यांनी फेक देखील चांगली केली पण धावसंख्या रोखू शकत नाही. धावसंख्या झाली 50 धावा धावफलकावरती. फलंदाज पालशेत फलंदाजी करणारा संघ. 4थ्या षटकाचा खेळ अंतिम काही चेंडूचा खेळ शिल्लक. ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक डीपमध्ये डीप स्क्वेअरलेगवरती आहे पण त्याच्या डोक्यावरून चेंडू होईल फरार. शेवटच्या चेंडूवरती येतोय धीरजच्या अपूर्वच्या बॅटमधून लाजवाब चौकार. धावसंख्या ट्रॅव्हल होते 54 धावांवरती. आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी WCC वाघिवरे संघाला 24 चेंडू आणि 55 धावांची गरज. 24 चेंडू आणि 55 धावांची गरज. कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा अलमरहूम शब्बीर भाई अलवी चषक 2024. इथे घेणार आहोत आपण छोटासा ब्रेकमध्ये ऐकूया मधुर संगीत. विनंती आहे JD 11 गोलकोट आणि गावदेवी 11 वरड. गावदेवी 11 वरड आणि JD 11 गोलकोट दोन्ही संघ करणार आपण टॉससाठी या. गावदेवी 11 वरड संघ कर्णधार विनंती आहे टॉससाठी जोडा.
गावदेवी 11 वरड संघ करणाऱ्यांना विनंती आहे की आपण टॉससाठी जोडा. तर एक महत्त्वाची लढत, एक मोठी लढत आपल्या भेटीला येणार आहे. एका बाजूला JD 11 गोलकोट, तर दुसऱ्या बाजूला वरडचा संघ गावदेवी 11 वरड. चला विनंती आहे की पाचशे संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. पंच विनंती आहे की आपल्याकडे वेळेचं बंधन आहे, वेळ खूप कमी आहे, तर आपण त्वरित सामना चालू करून घ्या. विनंती आहे की पाचशे संघ आपण क्षेत्ररक्षण सजवा. WCC वाघिवरे संघ विनंती आहे की आपण प्रारंभिक फलंदाज मैदानामध्ये पाठवा. WCC वाघिवरे संघ कर्णधारांना विनंती आहे की आपण त्वरित आपले फलंदाज मैदानामध्ये पाठवा. वरड आणि JD 11 गोलकोट या दोन संघांच्या दरम्यान टॉस केला जाईल. टॉस का बॉस गावदेवी वरड आणि गावदेवी वरड वडद आणि JD 11 गोलकोट. चला टॉस करून घ्या. विनंती आहे विनंती आहे की JD 11 गोलकोट आणि गावदेवी वडड वडद संघ विनंती आहे JD 11 गोलकोट. चला टॉससाठी जोडा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. स्ट्रायकर एंडवर आपण अयानला पाहतोय, तर नॉन स्ट्रायकर एंडवर इरफान बाईला. गोलंदाजी मार्कवर राजकिरण. वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक घेऊन सज्ज झालाय. 24 चेंडूंचा खेळ जिंकण्यासाठी आवश्यकता 55 धावांची. 54 धावा प्रथम फलंदाजी करताना पालशेत संघाने बनवलेत. JD 11 गोलकोट आणि वडद या दोन संघांच्या दरम्यान टॉस केला जाईल. चला तर सामन्याला सुरुवात. दुसऱ्या इनिंग राजकिरण गोलंदाजी मार्कवर. पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलाय. चेंडू आर पार. पहिल्या चेंडूवरती वाघाची दहाड अयांच्या बॅट मधून येतोय. मोठा प्रहार. चेंडू होतोय सीमा पार. येतोय षटकार. सुंदर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती आक्रमण. राजकिरणचं स्वागत केलंय स्वॅगने. जर या मॅच मध्ये पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती राजकिरणचा विकेट गेला होता आणि या इनिंगच्या पहिल्या चेंडूवरती यावेळी शफल होऊन केलाय. डीप जाऊन केलेला स्ट्रोक आहे. फाईट ऑफ द विकेट. चेंडू लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर. अयांच्या बॅट मधून आणखीन एक चांगला स्ट्रोक येतोय. 2 चेंडूंमध्ये 10 धावा. राजकिरणवरती आक्रमण चढवलं जातोय. पहिला चेंडू राऊंड द विकेट केला, त्यावरती षटकार. यावेळी ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना चौकार काढलाय. एक अँगल बनवण्याचा प्रयत्न केला, एक अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न केला, पण त्यामध्ये त्याला यश मिळत नाहीये. अयान्स लाजवाब कामगिरी करतोय. धावसंख्या फलकावरती 10 धावा. 55 धावांचं लक्ष आहे. गोलकोट बनाम वडद या दोन संघांच्या दरम्यान. वडद संघाने टॉस जिंकलाय. विनंती आहे निर्णय कळवा. वडद आपण निर्णय आपल्या बरोबर घेऊन यायचा आहे. यावेळी देखील मोठा स्ट्रोक खेळलाय. अयांच्या बॅटमधून थोडीशी स्लो रनिंग बिटवीन द विकेट पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण दोन्ही फलंदाजांमध्ये. पंचाचा इशारा. 2 धावांचा गेन. 2 धावा या चेंडूवरती मिळतील. अयांच्या खात्यामध्ये एक चांगली धावसंख्या आपण पाहतोय. 55 धावांचा पाठलाग करायचा तर पॉवर प्लेला मॅक्सिमाइज करावं लागेल. पॉवर प्ले मध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल, तोच प्रयत्न यावेळी आपण अयांचा पाहतोय. मागील मॅच मध्ये थोडासा मागे ठेवला होता, पण संघ कर्णधाराला निश्चितच जाणीव झाली की कशा प्रकारचा बॅट्समन आहे, तर त्यांनी चांगली बॅटिंग, त्याला प्रमोशन दिला बॅटिंग ऑर्डरमध्ये, ओपन करण्याची संधी दिली आणि त्या संधीचा इथे स्वर्ण करताना आपण फलंदाज अयानला पाहतोय. यावेळी देखील चांगला स्ट्रोक आहे. स्ट्रेट बॅटने केलेला स्ट्रोक. चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक येत आहे. एक धाव तर मिळेल. दुसरी धाव देखील जलद गतीने घेताना दोन्ही फलंदाजांना पाहतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे. चांगले स्ट्रोक्स मैदानामध्ये येत आहेत.
अय्यांसाठी टाळ्यांचा गजर आहे. लाजवाब बॅटिंग मैदानामध्ये चालू आहे. 55 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये अयान खेळतोय. वैयक्तिक धावसंख्या 4 चेंडूंनंतर अयान वैयक्तिक 4 चेंडूंमध्ये 14 धावांवर. स्लोवर चेंडू पुल केलाय, स्वीप केलाय. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अयानच्या बॅटमधून आणखीन एक मोठा प्रहार. चेंडू सीमा पार येतोय. षटकार. पहले ओवर का खेल चल रहा है. पहले ओवर पे राज किरण के खिलाफ लगातार वार होते हुए नजर आ रहे. अयाज साबले क्या बैटिंग कर रहे हैं. लाजवाब बैटिंग चलती हुई बीच मैदान में 20 रन स्कोर कार्ड पर 400 के स्ट्राइक रेट से गिर रहे. देखा जाए तो 2 सिक्सर और 1 छक्का उनके बैट से था. इस ओवर में अब तक राज किरण को सेटल होने नहीं दिया. अच्छी गेंदबाजी हमने राज किरण की देखी थी, लेकिन इस बार अयान साबले का वार है. ये गेंद फुल टॉस ऑन साइड पर खेला है. फिर एक बार गेंद जाते हुए डिक्लेयर जोन की तरफ. 1 रन तो आसानी के साथ मिलेगा. दूसरे रन की बात है. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. तालमेल अच्छा दोनों बल्लेबाजों में. ओवर नंबर पहला समाप्त. 6 गेंदों का खेल समाप्त है. 6 गेंदों की समाप्ति के बाद बैटिंग करने वाली टीम पालचेत के खिलाफ WCC वागीवरे टीम है 22 रनों पर. 6 गेंदें समाप्त. 22 रन स्कोर कार्ड पर. जीतने के लिए 33 रनों की जरूरत. 3 ओवर का खेल. यहाँ पर एक छोटा सा ब्रेक, ड्रिंक्स ब्रेक. विनंती आहे की कार्यकर्ते आपण पाणी घेऊन जायचंय. मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचंय. इसके बाद होने वाला मैच JD11 गोलकोट और गावदेवी वड़द, ये 2 टीम के दरमियान, जिसमें वड़द टीम ने टॉस जीता और पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है. सामने वाली टीम JD11 गोलकोट टीम को 5 रनों की पेनल्टी होने वाली है. सुबह में थोड़ी सी देरी की, और देरी करोगे, गलती करोगे तो खामियाजा भुगतना पड़ेगा. आपने गलती की, आप देर से आए तो आपको 5 रनों की पेनल्टी है. गेंदबाजी मार्ग पर दूसरा ओवर लेकर स्वरूप गेंदबाजी मार्ग पर खुद की ओर से पहला, टीम की ओर से दूसरा ओवर लेकर यहाँ पर कमबैक जरूरी है, क्योंकि पहले ओवर में वार हमने देखा था. अयान साबले 6 गेंदों में 22 रन अपनी टीम के लिए बनाने में सफलता उन्हें मिली. यहाँ पर अब 11 की सरासरी से रन बनाने. पहले आस्किंग रेट बहुत ज़्यादा था, लेकिन उसको 11 पर लाकर खड़ा कर दिया. पहले ओवर में पूरी तरीके से मोमेंटम अपनी टीम की तरफ झुकते हुए, अपनी टीम के पक्ष में लेकर आते हुए अयान साबले नजर आए. दूसरे ओवर का खेल. दूसरा ओवर स्वरूप. 15 मिनट का टाइमर है. 3 ओवर आपको 15 मिनट में खत्म करने. स्लोवर गेंद ऑन साइड पर खेला. इस बार 1 बाउंस गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई नजर आई है. इरफान भाई का वार है. ये एक्सपीरियंस है, ये लाजवाब स्ट्रोक है, ये अनुभव है. बीच मैदान में नजर आता हुआ. कहते ना, खरबूजे को देखकर खरबूजा रंग बदलता है. पहले ओवर में अयान ने अच्छा काम किया था, अपनी टीम के लिए अच्छे रन बनाए. तो इरफान भाई बता कर दे रहे, मैं क्यों पीछे हटूं, मेरे पास भी क्षमता है. लाजवाब स्ट्रोक. पहली गेंद पर आक्रमण. गेंदबाज का स्वागत किया है स्वैग के साथ. 4 रनों के साथ चौवा जोड़ा है. रन संख्या 26 रनों पर पहुंचती हुई. 26 स्कोर कट पर. 26 विदाउट एनी लॉस. प्रोग्रेसिंग सेकंड ओवर नाउ. दूसरे ओवर का खेल चलता हुआ. इस बार भी फुल टॉस है. स्वीप किया. फिर एक बार गेंद बाउंड्री की तरफ जाती हुई. स्क्वायर लेग बाउंड्री के पार, आर पार, सिक्सर. दूसरी गेंद, दूसरा वार, लगातार प्रहार. पहले अयान, इस बार इरफान. रन संख्या ट्रैवल 32 रनों पर. 32 स्कोर कार्ड पर
55 रनों का पीछा करते हुए 4 ओवर में टीम नजर आ रही है, लेकिन जिस प्रकार से बैटिंग कर रहे हैं ना, ऐसा लग रहा है दूसरे या तीसरे ओवर में ही चेस करना चाहते। स्वरूप इस बार कॉन्फिडेंस थोड़ा सा डाउन होने वाला है, क्योंकि पहली 2 गेंदों पर अच्छे स्ट्रोक, अच्छी गेंदबाजी नहीं। पहली गेंद भी देखा जाए तो लोवर फुल टॉस थी, ये गेंद भी फुल टॉस थी, उसको ऑन साइड पर खेला। लगातार 2 गेंदों पर वार फील्डिंग में फिर एक बार परिवर्तन करते हुए नजर आएंगे। डीप पर खिलाड़ी देखा जाए तो डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी लेते हुए नजर आए। रन संख्या 32 रनों पर 32 स्कोर कट पर विदाउट एनी लॉस। दूसरा ओवर प्रगति पर है। दूसरे ओवर की 2 गेंदों का खेल हो चुका है। कुल मिलाकर 8 गेंदों का खेल हो चुका है। 8 गेंदों में 32, जिसमें 2 गेंदों में 10 रन पर खेल रहे इरफान, तो 6 गेंदों में 22 पर खेल रहे नॉन स्ट्राइकर एंड पर अयान साबले। इस बार रूम बनाकर खेला, कवर्स की तरफ खिलाड़ी डीप में नहीं है। गेंद जाते हुए आउटफील्ड सुपरफास्ट, इनफील्ड को क्लियर करके ओवर कवर 4 रनों के लिए लाजवाब स्ट्रोक का। तालियां बजती हुई, सीटियां बजती हुई इस खिलाड़ी के लिए। ये खिलाड़ी लाजवाब बैटिंग करते हुए नजर आ रहा है बीच मैदान में। एक्सपीरियंस कैपर है। पहली 2 गेंदों पर देखा तो गति के साथ कर रहे थे, इस बार पता था कि वेरिएशन आएगा, चेंज ऑफ पेस आएगी। वेट किया, थोड़ा सा शफल वे और गेंद को कवर रीजन में खेला, रूम बनाकर खेला 4 रनों के लिए। इस बार स्टेप आउट होकर खेला है, खिलाड़ी तैनात है लॉन्ग ऑन पर। ये तो लड्डू था, आपने ड्रॉप कर दिया। ये कैच छूटा है, ये कैच नहीं मैच छूटा है। कहते ना पकड़ो कैच जीतो मैच, कैचेस विद द मैचेस। यहाँ पर गलती की खिलाड़ी ने, गलती की है तो खामियाजा भुगतना पड़ेगा। यहाँ पर आपने इरफान को जीवन दान दिया है। रन संख्या कुल मिलाकर स्कोर कट पर 37 रन। इस बार शॉट देखे, हेलीकॉप्टर उड़ाया जरूर है, फील्डर वहां पर तैनात। गेंद जाती हुई बाउंड्री की तरफ, अंपायर का इशारा 2 रनों का था। डिक्लेयर जोन में गेंद है। अनस साबले लाजवाब बैटिंग करते हुए नजर आ रहे। अयान साबले शहीजाद भाई शिवकर की तरफ से 500 रुपए का इनाम है। अगर WCC वाघिवरे टीम ये मैच बिना किसी विकेट गवाए जीतते तो दोनों बैट्समैन को 500 रुपए का इनाम है। दोनों बैट्समैन को 500 रुपए का इनाम है अगर बिना किसी विकेट गवाए इस टारगेट को चेस कर दे तो। रन संख्या देखा जाए तो 39 रनों पर पहुंचती हुई 13 गेंदें और 16 रनों की जरूरत है। जिस प्रकार के फॉर्म में यहाँ पर अयान साबले नजर आ रहे ना, ये टारगेट भी छोटा नजर आता हुआ, लेकिन ये छोटी गेंद है, छोटी गेंद यानी कोटी गेंद। विकेट गिरा है, विकेट नंबर पहला, प्राइस ऑन हुआ, लेकिन यहां से विकेट का पतंग गिरा। विकेट नंबर पहला अयान साबले बैक टू पवेलियन। लाजवाब बैटिंग तालियों के बीच यहाँ पर अयान साबले बैक टू पवेलियन होते हुए। एक अयान गए तो दूसरे अयान बीच मैदान पे आए। अयान अनवारे अयान साबले की जगह संभालने के लिए बीच मैदान में नजर आते हुए। आवश्यकता अभी भी उतनी ही है, आवश्यकता 6 गेंदों में 4 ओवर का मैच है। 2 ओवर की समाप्ति के बाद 39 रन बने, यानी कि जीतने के लिए यहाँ से 12 गेंदों में 16 रनों की जरूरत है। गेंदबाज साहिल लेफ्ट आर्म गेंदबाज, पिछले मैच में अच्छी गेंदबाजी की थी, एंगल के साथ लाजवाब गेंदबाजी की थी। इस बार भी वही प्रयास इस गेंदबाज का होगा। 12 में 16 और सबसे महत्वपूर्ण ओवर यानी कि सेकेंड लास्ट ओवर लेकर गेंदबाजी मार्ग पर साहिल आते हुए लेफ्ट आर्म ओवर द विकेट, लेफ्ट आर्म राउंड द विकेट गेंदबाजी करते हुए नजर आएंगे। साहिल गेंदबाजी मार्ग पर आते हुए लेफ्ट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे। स्ट्राइकर एंड पर इरफान भाई खेलने के लिए तैयार है। फिर एक बार देखा जाए तो इस ये बैटल देखने में भी मजा आने वाला है। सेकेंड लास्ट ओवर सबसे महत्वपूर्ण ओवर माना जाता है किसी भी मैच का। चेसिंग करते हुए शॉट अच्छा है, गेंद 2 बाउंसेस मिस फील्ड, आर पार, गेंद फरार, मिलेगी रन 4 तो होगा बेड़ा पार। इरफान के बैट साथ दुवेदार स्ट्रोक छक्का।
11 गेंदों का खेल यहाँ से बचा हुआ है, 12 रनों की जरूरत है। पहली गेंद पर आक्रमण चढ़ाया इरफान भाई ने, फिर एक बार शाकिल लेफ्ट आर्म ओवर द विकेट। इस बार सफल होकर खेलना चाहते थे, अंपायर का इशारा, लेग स्टंप से बाहर जाने वाली गेंद, अंपायर हमारी तरफ बढ़ते हुए अंपायर को भी एक्सरसाइज करने का मौका मिलता हुआ नजर आता है। रन संख्या 1 के साथ बढ़ती हुई, रन संख्या कुल मिलाकर स्कोर कार्ड पर अभी भी 11 गेंदे और 11 की जरूरत, यानी कि रन संख्या 44 रनों पर पहुंचती हुई। पहले ओवर में लाजवाब शॉट अयान साबले ने दिया, उसके बाद दूसरे ओवर में अच्छा स्टार्ट, दूसरे ओवर की पहली कुछ गेंदों पर इरफान भाई के बैट से अच्छे स्ट्रोक नजर आए। पहले दूसरे ओवर में अपने अयान साबले का विकेट भी देखा और तीसरे ओवर की शुरुआत चौके के साथ। इस बार देखा जाए तो गेंद सीधा शरीर पर टकराती हुई अच्छी गेंद, 1 रन का इजाफा जरूर स्कोर कार्ड पर होगा। इस बार रन कैसे आ रहे उसको महत्व नहीं है, रन आना जरूरी है। 10 गेंदे और 10 रनों की जरूरत है। अयान अनवारे नए बल्लेबाज बीच मैदान में, अब तक कोई गेंद खेली नहीं है, पहली गेंद पेश करते हुए नजर आएंगे। इस लीग का आखिरी मैच, एक तरफ होगी गांव देवी वडद की टीम तो दूसरी तरफ जेडी 11 गोलकोट, जिसमें वडद टीम ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का निर्णय लिया। जेडी 11 गोलकोट टीम को 5 रनों की पेनल्टी होगी, यानी कि जितने रन पहले बैटिंग करते हुए वो बनाएंगे उससे 5 रन कम सामने वाली टीम को बनाने। ये गेंद अच्छी थी, अच्छी गेंद थी, अंपायर के पास अपील करते हुए अंपायर ने मना किया, रिव्यू जरूर लिया जाएगा। यहाँ से रिव्यू लिया के वाइड लाइन हनीफ भाई हमारे साथ जुड़ते हुए, हनीफ भाई रुमा ने इस डिसीजन को चैलेंज किया, अंपायर के भाई फूस शिवकर के डिसीजन को चैलेंज करते हुए यहाँ पर बैटिंग करने वाली टीम WCC वाकिवरे की। अंपायर का इशारा, विनंती आहे पंचांची वाद घालायसाठी पंचांचा दिलेला निर्णय हा अंतिम राखेल। यावेळी पंचांचा इशारा डॉटचा येतोय, म्हणजे रिव्ह्यू देखील गमवलेला आहे WCC वाघेवरे संघाने। गोलंदाज साहिल गोलंदाजी मार्कवर सज्ज, 9 चेंडू 10 ची गरज। यावेळी स्ट्रोक चांगलाय, राजकिरण आके पकडलाय, झेल समाप्त केलाय अयान, 7 आवश्यक और लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा आहे गोलंदाज साहिलचा, तर समोर देखील आहे डावकुरा फलंदाज साद। स्टाईल थोडीशी वेगळी आहे बॅट पकडण्याची, पण धावा यावेळी महत्त्वाच्या आहेत संघासाठी। स्टाईल कशाही प्रकारची असू दे, पण संघासाठी लढण्याचा जो जज्बा आहे तो चांगल्या पद्धतीचा, आपल्या संघाच्या हितमध्ये येण्याचा प्रयत्न असेल सातचा। आवश्यकता मॅचमध्ये 8 चेंडू आणि 10 धावांची। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट साहिल। पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाज सज्ज झालाय 7 साठी। हा चेंडू लेक्शमच्या बाहेरून जाणार चेंडू, पंचांचे हात समांतर, धाव मिळेल पुन्हा एक धाव, तर चुकी आहे यावेळी तुमच्याकडे मोमेंटम आहे, तुमचा संघ फ्रंट फुटवरती आहे, त्याला बॅक फुटवरती आणण्याचं काम साकिलचं होतंय। चुकीची गोलंदाजी, चुकीची ट्रायल देत लेक्शमच्या बाहेरचा चेंडू, पंचाने देखील दंड दिला, वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव, धावसंख्या 1 ने पुढे सरसवली आहे। आवश्यकता 8 चेंडूच्या खेळामध्ये 9 धावांची। धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 46 धावा, 46 स्कोर कार्डवर। यावेळी लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा असेल, अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये यश देखील मिळणार आहे। सुंदर चेंडू आहे, टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू टोच घेतोय, थोडासा चेंडू स्ट्राईक घेतोय आणि जातोय एसटीएनच्या मागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। निर्धाव चेंडू येतोय, धावसंख्या स्थिर आहे। आवश्यकता मॅचमध्ये 7 चेंडू आणि 9 धावांची। मॅच अजूनही बनू शकते जर चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी झाली, अशाच प्रकारची गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल जर सामना जिंकायचा असेल तर। पण अजूनही तुम्हाला नॉन स्ट्रायकर एंडवर कोण आहे ते पहा। एक मोठा स्ट्रोक खेळलाय, राजकिरण येतोय, चेंडू काढी पकडतोय, झेल समाप्त करतोय, 7चा खेळ, 6 चेंडू 9ची आवश्यकता। मॅच गबासारवाला आहे, WCC वाघिवरे बना पळशीचा मॅच आहे। 6 चेंडू 11 मध्ये 11ची आवश्यकता असताना यावेळी आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 9 धावांची। मुदस्सर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल। मॅच चांगला आहे, गबासारवाला मॅच आहे। एका बाजूला WCC वाघिवरे तर दुसऱ्या बाजूला पालशेतचा संघ आहे। या स्पर्धेतील एक महत्त्वाची लढत दोन्ही संघांसाठी असेल। या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी ही लढत आहे। या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी पालशेत संघाने केली आहे, WCC वाघिवरे संघाने चांगली कामगिरी केली आहे। मागील मॅचमध्ये आपण जर विचार केला तर मुदस्सरने देखील चांगली फटकेबाजी केली होती, चांगली सुरुवात आपल्या संघाने दिली होती, पण यावेळी बॅटिंग ऑर्डरमध्ये थोडासा त्याला खाली आपण येताना पाहतोय। 5व्या क्रमांकावरती आपण त्याला येताना पाहतोय।
6 चेंडू आणि 9 धावांची गरज या चेंडूमध्ये, या षटकामध्ये. स्ट्रायकर एंडवर असेल निश्चितच आपण इरफान व्हायला पाहणार आहोत. 6 चेंडू 9 धावांची गरज. गोलंदाज येतोय, गोलंदाजी मार्कवर. मागील मॅच मध्ये ज्याने चांगली गोलंदाजी केली होती तोच MCC मालदोली संघाच्या विरोधात तोच पार्थ गोलंदाजी मार्कवर येतोय. शेवटच्या षटकामध्ये आवश्यकता 9 धावांची. इरफान भाई आहेत, प्रेशर दोन्ही बाजूला समान आहे. वेळेवरती आपल्याला सामना संपवायचा, अन्यथा पॅनलाइज केला जाईल. वेळेवरती JD11 गोलकोट संघ हजर नव्हता, त्या संदर्भात त्यांना देखील 5 धावांची पॅनल्टी येणाऱ्या सामन्यामध्ये असणार आहे. JD11 गोलकोट संघाला देखील 5 धावांची पॅनल्टी आहे, कारण की येण्यामध्ये त्यांनी उशीर केला होता. तर समोरचा संघ आपण पाहतोय वडदचा संघ आहे. प्रथम फलंदाजी करताना JD11 गोलकोट संघ जेवढे धावा बनवेल त्यापेक्षा 5 धावा कमी वडद संघाला बनवायचे आहेत. पार्थ गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळी ब्लॉक ऑन मधला चेंडू, लाजवाब गोलंदाजी आहे. चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू येतोय. प्रेशर पुन्हा एकदा बिल्ड झालाय. प्रेशर पुन्हा एकदा पडला KWCC वाघिवरे संघावरती. हा चेंडू निर्धाव, प्रत्येक चेंडू तुम्हाला विजयच्या जवळ किंवा विजयपेक्षा लांब घेऊन जाऊ शकतो आणि तोच प्रयत्न गोलंदाज आणि फलंदाज दोघांचा असणार आहे. 9 धावांची आवश्यकता. यावेळी जेल होता, जेल सोडलाय, चुकी केली आहे. 1 धाव तर पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 3री धावेसाठी मुदस्सर. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. कम्युनिकेशनला जवाब, तालमेल दोन्ही फलंदाजांमध्ये आहे. 3 धावा या चेंडूवरती घेतलेत. 4 चेंडू 6ची आवश्यकता. मुदस्सर स्ट्रायकर एंडवर असेल. नवीन फलंदाज आहे या मॅच मध्ये असूनही त्यांनी चेंडू फेस केलेला नाही. मागील मॅच मध्ये खेळलेला होता ज्यामध्ये त्यांनी षटकार चौकार देखील लावलेला होता. या मॅच मध्ये देखील षटकार चौकाराची गरज आहे, कारण की 4 मध्ये संघाला जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. चर्चा मैदानामध्ये षटकामध्ये लाजवाब बॅटल मैदानामध्ये चालू आहे. वाघिवरेच्या या ग्राउंडवरती, या ऐतिहासिक ग्राउंडवरती अलमरहूम शब्बीर भाई अलवी चषक 2024 मध्ये 3रा पर्व या स्पर्धेचा. आणि या लढतीमध्ये खूप काही घडताना आपण पाहतोय, कारण की मॅच मध्ये आवश्यकता की 4 चेंडूच्या खेळामध्ये 6 धावांची. चला विनंती आहे की थोडासा फास्ट घ्या, आपल्याला अजूनही सामने या स्पर्धेमध्ये की आपण जास्ती वेळ घालवायचा नाही. पंच विनंती आहे की आपण थोडंसं स्ट्रिक्ट राहा. पंचांना विनंती आहे की थोडंसं स्ट्रिक्ट राहा, थोडासा फास्ट घ्या. पालशीत संघाला विनंती आहे की 4 चेंडू 6ची आवश्यकता. मुदस्सर नवीन फलंदाज मैदानामध्ये पहिला चेंडू फेस करण्यासाठी. शॉर्ट पिच चेंडू, बॅट हातामधून सुटली आहे. चेंडू हवेमध्ये आहे. मॅच सुटली का? यावेळी कॅच सोड दिला की विकेट पडलाय. विकेट नंबर 14 गडी बागारी परतलाय. मध्ये पुन्हा एकदा रंगत आली आहे, कारण की बुद्धसरचा विकेट चांगल्या वेळेवरती मिळाला की पालशेत संघाला. अडचणीमध्ये WCC वाघिवरेचा संघ. मैदानामध्ये सलमान नवीन फलंदाज दाखल झालाय, ज्यांनी मागील मॅच मधील पहिला चेंडू फेस करताना 6 धावा टोकले होते, षटकार टोकला होता. तोच सलमान यावेळी स्ट्रायकर एंडवर आहे. 3 चेंडू 6 धावांची गरज. कंपल्सरी चेसवाला मॅच आहे. तुम्हाला या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर चेस कंपल्सरी करावी लागेल. 3 चेंडू 6ची गरज. सलमान पहिला चेंडू लाजवाब. पंचांकडे अपील आहे. पंच नकारतायत. पंचांनी नकार दिले आहे. सिंगल या चेंडूवरती लेग बॅचच्या स्वरूपात मिळेल.
एका धावेने संघाचा धावफलक पुढे सरसावेल. 50 धावा धावफलकावरती, अर्धशतक धावफलकावरती लागला की 2 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. WCC वाघिवरे बडाम पालशेतचा मॅच, अप्रतिम मॅच वाघिवरेमध्ये पुन्हा एकदा घडतोय. पार्थ बनाम इरफान बाई गोलंदाजी. हा चेंडू पंचाचा इशारा पाहूया, वाईटचा असेल. वाईटचा इशारा पंचाचा येतोय. अतिरिक्त चेंडू, अतिरिक्त धाव या चेंडूवरती रिव्ह्यू घेतला गेलाय. रिव्ह्यू घेतला गेला आहे. हा महत्वाचा निर्णय असेल या मॅच मध्ये. या निर्णयावरती, या चेंडूवरती बराच काही निर्भर आहे आणि या चेंडूवरती काय घडलाय हे पाहावं लागेल. पंच आहेत पंचाचा इशारा येतोय वाईटचा. म्हणजे 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. मॅच अतिटतीचा आहे. मॅच मध्ये घमासान आहे. वाघिवरे पालशेतचा मॅच. पार्थ बनाम इरफान, 2 चेंडू 4ची आवश्यकता. हा चेंडू उडवलाय, बिडकावलाय, विजयी षटकार, लाजवाब स्ट्रोक. टाळ्या.